रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. जय राधारमण हरी बोल, जय जय राधारमण हरी बोल, जय जय राधारमण हरी बोल, जय जय राधारमण हरी बोल. राधा राधा राधारमण हरी बोल, जय जय राधारमण हरी बोल. म्हणून त्या ठिकाणी अविनाश करी आपोलिया आईसे. आता एका कानाचे कान करून अविनाश करी आपोलिया आईसे लावी म्हणा पिसे गोविंदाचे. या मनाला गोविंदाचं पिस लागलं पाहिजे. मग गोविंदाचं पिस कोणाला लागलं होतं? भागवतातला गोड प्रसंग आहे. गोविंदाचं पिस कोणाला लागलं होतं? गोविंदाचं पिस गोपिकांना लागलं होतं. एवढं पिस लागलं होतं, एवढं पिस लागलं होतं. ज्या वेळेला शरद पौर्णिमेची रात्र होती त्यावेळेला वृंदारण्यामध्ये भगवान परमात्म्याने बन्सी वाजवावी, बासरी वाजवावी आणि त्या बन्सीचा बासरीचा स्वर ऐकून ज्या गोपिका होत्या ना, वृंदावन भूमीमधल्या गोकुळामधल्या ज्या गोपिका होत्या, ज्या गाईची धार काढत होत्या, बालकाला स्तनपान करत होत्या, मालकाला जेव वाढत होत्या, त्या गोपिकांनी सगळी कामं तशीच ठेवली आणि ज्या वेळेस कन्हैयाची बासरी ऐकायला, एवढी सुंदर त्या बासरीचा स्वर होता. गोविंद गोविंद गाइयो रे, भजो राधे गोपाल कृष्ण गाइयो रे. गोविंद गोविंद गाइयो रे, भजो राधे गोपाल कृष्ण गाइयो रे. गिरधारी गिरधारी गाइयो रे, वही मीरा के नाथ को मनाइयो रे. गिरधारी गिरधारी गाइयो रे, भजो राधे गोपाल कृष्ण गाइयो रे. असा गोड त्या ठिकाणी बासरीचा स्वर ऐकू आला आणि हातातली कामं गोपिकांनी टाकून दिली. दिवानी बनी मैं दिवानी बनी, मुरली के नादे दिवानी बनी. आणि मग गोपिका निघाल्या. शरद पौर्णिमेची रात्र होती. वृंदारण्यामध्ये आल्या. प्रभूला सांगितलं, प्रभू आम्ही त्या ठिकाणी तुझ्यासाठी आलोत, तुझ्यावर आमचं फार प्रेम आहे म्हणून आलो. आणि मग महारास लीला त्या ठिकाणी भगवंताने केली. एका एका गोपिकांसोबत परमात्म्याने अवतार धारण केले. एवढं गोपिकांचं प्रेम होतं. ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णाला नेण्यासाठी अक्रूर महाराज आले होते. अक्रूर महाराज आल्यानंतर नंदालयामध्ये त्यांनी प्रवेश केला. नंदालयामध्ये प्रवेश केला. अगोदर गायींच्या गोशाळेमध्ये नंद बाबा होते. नंद बाबाकडे गेले आणि म्हणायला लागले, बाबा कंस महाराजांचा असा निरोप आहे की आता भगवान कन्हैयाला लालाला तुम्ही घेऊन आमच्या धनुष्य याग यज्ञासाठी या. म्हटले ठीक आहे, काही हरकत नाही. गोशाळेमधून दोघंही नंद बाबाच्या वाड्यामध्ये गेले. यशोदा मातेने सुंदर स्वयंपाक केला आणि जेवताना विषय निघाला. जेवताना सांगितलं की बाबा मी तुमच्या मुलाला नेण्यासाठी आलो आहे. ही वार्ता कानावर गेली. कोणाच्या? यशोदा मैयाच्या कानावर गेली. यशोदा मैया जेव वाढत होती आणि जेव वाढणं झाल्याच्या नंतर यशोदा रडायला लागली की माझ्या कृष्णाला, माझ्या लालाला या ठिकाणी कोणीही घेऊन जाऊ नका. नको देव. आल्याच्या नंतर कानावर वार्ता पोहोचली, माझ्या कन्हैयाला, माझ्या लालाला या ठिकाणी घेऊन जाऊ नका. सगळेजण रडायला लागले. नंद बाबाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहायला लागल्या. ती यशोदा राणी म्हणायला लागली, हे अक्रूरजी हात जोडून प्रार्थना करते, माझ्या कन्हैयाला, माझ्या ठाकूरजीला तुम्ही घेऊन जाऊ नका. रात्र संपून गेली आणि मग अक्रूरजी त्या ठिकाणी बसलेले आहेत. यशोदा रडायला लागली. भगवान श्रीकृष्ण जवळ आले आणि सांगितलं, आई रडू नकोस ग आई, का रडतेस? आज मी तुला सोडून जाणार आहे आई, रडू नकोस. पण मी तुला भेटण्यासाठी नक्की परत येईल, नक्की परत येईल आई, तू रडू नको.
हे निष्ठुर, हे चांडाळा, त्याला शिवा द्यायला लागल्या. हे अक्रूरा चांडाळा, तुझं कोणी अक्रूरा चांडाळा, तुझं कोणी धाडिले? कारक डुंगरीला आगे ओमजला. अक्रूरा तुझी करणी, हे अक्रूरा 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 अक्रूरा. नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान. गोपिकांचं एवढं प्रेम होतं माझ्या कन्हैयावर, एवढं प्रेम होतं. ज्या वेळेला गोपिका निघाल्या, भगवान श्रीकृष्ण निघाले ना, गोपिकांच्या डोळ्याला 2-2 अश्रूंच्या धारा लागल्या. हे कन्हैया, आम्हाला सोडून जाऊ नको रे. ऐका, प्रसंग फार गोड आहे. हे कन्हैया, आम्हाला सोडून जाऊ नको. काय आमच्या प्रेमामध्ये बाधा निर्माण झाली रे, तो आम्हाला सोडून चालला. जशी मुलगी नंदायला जाते ना, तसं सगळं गोकुळ त्या ठिकाणी रडू लागलं. जगाचा, ब्रह्मांडाचा नायक सगळ्या गोकुळाला सोडून आज मथुरेला जाणार आहे. सगळ्या गोपिका रडायला लागले. हे कन्हैया, जाऊ नको रे देवा, आम्हाला सोडून. देवा हात जोडून प्रार्थना करतो. हा जो अक्रूर आहे ना, तो कुठून आला काय माहिती रे. त्याच्या नावातच सगळा क्रूरपणा आहे. कुठून आला माहिती नाही, पण हे कन्हैया, आम्हाला सोडून जाऊ नको. ही वार्ता राधेच्या कानावर गेली आणि मग राधा राणी त्या ठिकाणी पळत आली. राधा राणीने सांगितलं, हे कन्हैया, माझं तुझ्यावर फार प्रेम आहे रे. ही राधा तुझ्यासाठी जीव द्यायला तयार आहे. हे कन्हैया, सांग ना, का मला सोडून चालला आहे. एवढंच नाही, त्या ठिकाणी गोपिकाच रडत नव्हत्या, गोपाळच रडत नव्हते, तर गायीच्या नेत्रातून अश्रूच्या धारा लागल्या होत्या. पशुपक्ष्यांच्या नेत्रातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. पशुपक्षी रडत होते. हे कन्हैया, आम्हाला सोडून जाऊ नको रे. हे कन्हैया, हे लाला, का चालला रे आम्हाला सोडून. जी भगवंताची आवडती गाय होती पद्मगंधा, त्या गायीने जोरात हंबरडा फोडला आणि सांगितलं, हे कन्हैया, जी गाय रोज भगवंताचे पाय चाटायची, परमात्मा ज्या ज्या वेळेला बासरी वाजवायचे, ती गाय रोज भगवंताचे पाय चाटायची, ती गाय आज परमात्म्याच्या जवळ आली, नतमस्तक झाली, सांगितलं, हे कन्हैया, आम्हाला सोडून जाऊ नको. यशोदा माता रडत होत्या. भगवान तिच्या जवळ आले, सांगितलं, आई रडू नकोस. ती माता म्हणायला लागली, हे कन्हैया, आज तुला एक सत्य सांगणार आहे. सांग ना आई, काय सांगते. आई बोलायला लागली, हे कन्हैया ऐक, मी जरी तुला जन्म घातला नाही, अरे तुझी खरी आई देवकी आहे, मी फक्त तुझा सांभाळ केला. हे कन्हैया, आता इथून पुढे तुझी खरी आई देवकी माता आहे. भगवान श्रीकृष्णाच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा व्हायला लागल्या. प्रभू म्हणायला लागले, आई असं नकोस ना ग बोलू. आई, अगं जरी मला देवकीने जन्माला घातलेलं असलं तरी जगामध्ये तुझंच सगळे लोक नावं घेतील, तुझंच नाव घेतील. आणि मग सगळ्यांनी परमात्म्याला त्या ठिकाणी निरोप दिला. एवढं गोपिकांचं प्रेम होतं, एवढं प्रेम होतं. भगवान ज्या वेळेला गेले ना, यमुनेला जो महापूर येतो ना, तो गोपिकांच्या रडण्याचा महापूर आहे. एवढ्या त्या ठिकाणी गोपिका रडल्या ज्या वेळेला भगवान परमात्मा गोकुळ सोडून मथुरेला गेले. आणि मग म्हणून आपल्याही अंतःकरणाची अवस्था गोपिकांसारखी झाली पाहिजे की हे भगवंता महाराज, आपलंही देवावर कधी प्रेम त्या ठिकाणी झालं पाहिजे. आपलं नको त्या माणसावर, नको त्या व्यक्तीवर प्रेम होतं, पण कधी कधी मंदिरात बसून विचार करा, डोळे झाकून विचार करायचा, हे देवा, सांगणारे देवा, अरे कधीतरी आम्हाला भेट देशील का. देवाला हात जोडून प्रार्थना माणसाने केली पाहिजे. हे देवा, हे कन्हैया,
जसं तू गोपिकांना साक्षात परमात्मा आहेत याची भेट दिली, पण आम्हालाही आमच्या जीवनामध्ये परमात्मा मिळाला पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी जसं शास्त्र सांगतं, भगवान परमात्मा माणसाला 3दा भेट देत असतो, पण त्याची भक्ती तितकी व्हावी लागते. म्हणून त्या ठिकाणी गोपिकांचं अथांग प्रेम होतं. गोपिका रडायला लागल्या, भगवान चालले होते. जशी मुलगी वाट लावताना त्या ठिकाणी सगळं गाव रडतं, तसे भगवान श्रीकृष्ण चालले, सगळ्या गोपिका रडायला लागल्या. आणि ज्या वेळेला राधा राणी बसलेली होती, राधेचं भगवंतावर किती प्रेम होतं ऐका, 2 सेकंदात सांगते. राधा राणी प्रभूचं चिंतन करत बसलेली होती ती राधा. आणि त्या ठिकाणी पशुपक्षी यायचे, पक्ष्यांनी त्या राधेचं पूर्ण मांस शरीराचं खाऊन घेतलं होतं. आणि मग एवढं सगळं मांस खाल्ल्याच्या नंतर तिने सांगितलं, काय सांगितलं, माझे डोळे आणि मुख मात्र खाऊ नका. का? या डोळ्यांनी ज्या वेळेला माझा परमात्मा परत येईल त्या वेळेला मला बघता येईल आणि मुखाने प्रभूचं चिंतन करता येईल. म्हणून त्या ठिकाणी गोपिकांचं एवढं प्रेम होतं, अविनाश करी आपोली आईसे आणि लावी मना पिसे गोविंदाची. असं पिस आमच्या मनाला लागावं. आणि असं जर पिस लागलं तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे